क्या होगा सीबीआई इंक्वायरी से? उड़ीसा का जो ट्रेन हादसा है देश के इतिहास का सबसे भयंकर हादसा है। प्रधानमंत्री गए, वहां मोदी मोदी के नारे लगे, हमने देखा। रेलवे मंत्री वहां उड़ीसा के हैं। 3 ट्रेनों का टकराना, सुरक्षा कवच की बात की थी, सुरक्षा कवच नहीं है। झूठे मोटे आश्वासन देते हैं, बड़ी बड़ी बातें करते हैं। बुलेट ट्रेन, ये ट्रेन, वो ट्रेन, हाई स्पीड ट्रेन। जो ट्रेन चल रही है ट्रैक पे वो ठीक से चलाइए। सिग्नल, रेलवे ट्रैक, ट्रैफिक सिग्नलिंग, उसके ऊपर काम करिए। वो वंदे भारत, अमुक भारत, तमुक भारत, ये तो उनका प्रचार है, जमीन पर कुछ नहीं। कल का हादसा इतना दर्दनाक है कि उस अस्पताल में डेड बॉडी के ऊपर डालने के लिए कफन भी नहीं था। आपने देखा होगा, लावारिश लाशें पड़ी है। अब रोने से क्या होगा? अब सीबीआई की जांच करेंगे। कोई बोलता है एक्सीडेंट नहीं है, एक हादसा है। तो आपकी सरकार क्या कर रही है? गृह मंत्रालय क्या कर रहा है? रेलवे का टेक्निकल विभाग क्या कर रहा है? कौन लेगा प्रायश्चित? जिम्मेदारी किसके ऊपर आप फिक्स करेंगे? क्या सरकार की जिम्मेदारी नहीं है? क्या रेलवे मंत्री की जिम्मेदारी नहीं है? लाल बहादुर शास्त्री, माधवराव सिंधिया, उनके कार्यकाल में जब इस प्रकार के हादसे हुए थे तो तुरंत इस्तीफा दिया था नैतिकता के आधार पर। लेकिन ये सरकार बस एक्सीडेंट का भी इवेंट कर रही है। इस देश में ऐसा कभी हुआ नहीं। सर, मेरा एक सवाल है कि कांग्रेस का दावा है कि शहर में सबसे ज्यादा ताकत उनके पास है, सबसे ज्यादा सीट उनको मिलनी चाहिए। तो क्या शिवसेना झुकेगी और 5 सीट महाविकास आघाड़ी? ये सवाल ही गलत है। इस बारे में महाविकास आघाड़ी की जब हमारी बातचीत होगी तो हम उसमें चर्चा करेंगे ना। ऐसे है कि किसकी ताकत क्या है ये जनता दिखाएगी। अभी बोलने से क्या होगा? अभी जो मुंबई महानगर पालिका का जो सदन अब नहीं है उसमें देखिए किसकी ताकत है, क्या है। जरूर मुंबई में कांग्रेस की कुछ जगह पे ताकत है, ये मानना पड़ेगा। लेकिन मुंबई महानगर पालिका या और महानगर पालिका में चुनाव कैसे लड़ना है, क्या करना है, उस बारे में हम एक साथ बैठकर चर्चा करेंगे। हम मीडिया के सामने तो सीट का बंटवारा नहीं करेंगे ना। जिथे सीबीआय चौकशीचे आदेश द्यायला हवेत तिथे सीबीआय चौकशी केली जात नाही। अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतो आहोत, महाराष्ट्रापासून देशापर्यंत। तेथे सीबीआयला आदेश दिले जात नाही, पण ओरिसामधला रेल्वे दुर्घटनेची सीबीआय चौकशीचे आदेश दिले। हा वेळकाढूपणा आहे। मुळात 3 ट्रेन टक्कर मारतात, तुमचं सुरक्षा कवच की काय? कुठे आहे सुरक्षा कवच तुमचं, ज्याचा तुम्ही गाजावाजा केला होता? बुलेट ट्रेन आणणार, हाय स्पीड ट्रेन आणणार, वंदे भारत, अमुक भारत, तमुक भारत, ठीक आहे। पण जमिनीवर ज्या ट्रेन चालल्या आहेत त्याचे रूळ काय आहेत, त्यांच्या तांत्रिक बाबी काय आहेत, सिग्नलमधले जे डिफेक्ट्स आहेत त्याच्यावर कोणी बोलायचं? नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी आणि झेंडे दाखवायचे, याची जबाबदारी कोणी घ्यायची? कालच्या अपघाताची 300पेक्षा जास्त लोक, निरपराध लोक मारले गेले, याचं प्रायश्चित आणि याची जबाबदारी कोण घेणार? राजीनामा देणार आहेत देशाचे प्रधानमंत्री? अपघाताचं इव्हेंट करणारं सरकार आहे। आपण काल पाहिलं असेल, प्रधानमंत्री गेले तेव्हा समोर गर्दी उभी करून मोदी मोदी मोदी, स्मशानात सुद्धा इव्हेंट करताय तुम्ही, हे बरोबर नाहीये। लोक पाहतायत। येणाऱ्या काळात बुलेट ट्रेन येते, वंदे भारत ट्रेन सुरू झाले, काय वाटतं सुरक्षा? या दोन्ही बघा, रेल्वेमध्ये विकास व्हायला हवे, प्रगती व्हायला हवी, पण मुळात ज्या रेल्वे आपण चालवत आहोत त्याचा सुधारणा करा। सिग्नलिंग असेल, रेल्वे रूळ असतील,
शेकडो 100 वर्ष त्याच्यामध्ये काम केलेलं नाही तुम्ही, आणि तुम्ही बुलेट ट्रेन आणताय कर्ज काढून बुलेट ट्रेन आणताय. या ट्रेन तुम्ही चालवा नीट. लोक तिथे किती मरतायत, अपघात किती होत आहेत. लालबहादूर शास्त्री, माधवराव शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अपघाताबद्दल राजीनामे दिले होते. नैतिकता, अशा प्रकारची नैतिकता या सरकारकडे आहे का, सांगा ना. सीएजी की रिपोर्ट भी आई थी इसको लेके कि रेलवे की सुरक्षा को लेके, उसके बाद भी इसका कहा से. देखिए, रेलवे खिलौना बन गया है उनके लिए. प्रधानमंत्री 8 दिन में एक बार कहा यहाँ हरी झंडी दिखाओ, यहाँ हरी झंडी दिखाओ. ये उनका इवेंट है, ये उनके प्रचार का साधन बन गया है. जमीन की हकीकत अलग है. आप जाइए मुंबई के प्लेटफॉर्म पर, आप जाइए दिल्ली में, जाइए आप, जाइए पटना में, आप जाइए उड़ीसा में, क्या है उनकी ट्रैफिक सिग्नलिंग की अवस्था देखिए, क्या है उनकी ट्रैक्स की अवस्था देखिए. उसके बारे में कोई चर्चा नहीं, बात नहीं करेंगे. बस खाली हरी झंडी दिखाया और बड़ा इवेंट करेंगे. 300 लोग मर गए. अब देखिए कैसी लाशें पड़ी है लावारिस, उनके ऊपर कफन तक नहीं पड़ा है. याला जबाबदार कोण आहे या संदर्भात? सरकार सीबीआय चौकशी काय करणार सीबीआयच्या मध्ये? सीबीआय काय करणार याच्यामध्ये मला सांगा. ज्या गोष्टींची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे त्याची होत नाही. अपघातामध्ये सीबीआय चौकशी काय करणार? तुमचा तांत्रिक विभाग काय करतो? टेक्निकल डिपार्टमेंट फेल है रेलवे का, सिग्नल डिपार्टमेंट फेल है रेलवे का. चलिए, अजितदादांनी साथ घातली आहे शिवसेनेला. कोणी? अजितदादांनी साथ घातली आहे. मुंबईमध्ये आमची ताकद नाहीये, महानगरपालिका आपण एकत्र लढायला हवी. हे पहा, अजितदादा असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, या सगळ्यांची एकच भावना आहे. मुंबई महानगरपालिका असतील किंवा इतर महानगरपालिका असतील, विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील, आमचं सगळ्यांचा एकच सूर आहे. एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढायच्या आणि प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा. हा आमचा ही एक सुरातली एक गर्जना आहे, ही वज्रमुठ आहे. त्याच्यामुळे अजितदादा पवार जे सांगतात ते बरोबर आहे आणि त्या संदर्भात आम्ही नक्की भूमिका घेऊ. कैबिनेट एक्सपांशन नहीं हो रहा है और सीएम डीसीएम को अमित शाह से जान के मिलना पड़ता है, क्या करें? देखिए, महाराष्ट्र में अब तक हाईकमांड मुंबई में बैठा था. अब मिस्टर शिंदे का हाईकमांड दिल्ली में है. बाला साहब ठाकरे की बातें करते हैं, हमारी शिवसेना बोलते हैं, बाला साहब ठाकरे का नाम लेते हैं, लेकिन दिल्ली में जाकर मुजरा मारते हैं. असली शिवसेना कभी दिल्ली में जाकर किसी के सामने झुककर खड़े नहीं हो गई. एक्सपांसन के लिए वहाँ जाएंगे और कुछ काम के लिए जाएंगे. महाराष्ट्र में अगर शिवसेना है, बाला साहब ठाकरे जी क्या बोलते हो, तो दिल्ली में जाने की ज़रूरत नहीं है भाई. यहाँ के निर्णय यहाँ होने चाहिए. हमारी सरकार थी उद्धव ठाकरे साहब की, एक बार दिल्ली में गए उद्धव ठाकरे साहब, सब निर्णय यहाँ होते थे. दिल्ली की गुलामी हमने कभी की नहीं है. अगर आपकी शिवसेना असली है ना, बोल रहे हो ना, आपको शिवसेना दिया है ना अमित शाह ने इलेक्शन कमीशन पर दबाव डाल के, तो चलाओ. उनके सामने झुककर को खड़े होते हो जाकर दिल्ली में? महाराष्ट्र देख रहा है भाई. आपको एक्सपांशन करना है ना आपकी पार्टी का, अब कैबिनेट का, यहाँ बैठकर करो. हिम्मत है तो. 1 साल हो गया एक्सपांशन नहीं हो रहा है, उसका मतलब क्या है? ये सरकार जा रही है. ये सरकार के ऊपर खतरा है, कानून का खतरा है, न्यायालय का खतरा है. ये सब टाइम निकाल रहे हैं बस. सर मंत्रिमंडळ विस्तारासाठी वारंवार दिल्लीवारी करावी लागते. पहा, शिवसेनेला कधी दिल्लीवाऱ्या कराव्या लागत नाही, पण हे नकली शिवसेना आहे. महाराष्ट्रात जर शिवसेनेचा मुख्यमंत्री खरोखर असेल, खरा शिवसेनेचा, तो दिल्लीत कशाला जाईल? मंत्रिमंडळ विस्तारासाठी परवानगी घ्यायला आमचं आम्ही पाहू. आमचे बाळासाहेब ठाकरे, आमचे उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन कधी उभे नाही राहिले अर्ज घेऊन की आम्हाला आता मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे, परवानगी द्या. तुमचे नेते कोणते सांगा एकदा. या डुप्लिकेट शिवसेनावाल्यांनी त्यांचा नेता कोण आहे? बाळासाहेब ठाकरे आहेत की मोदी शाह आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगावं. ठीक आहे, फडणवीस गेले, इतर कोणी नेते गेले, मी मान्य करतो. त्यांचा मक्का मदिना दिल्लीमध्ये. तुमचं काय आहे? तुम्ही मंत्रिमंडळ विस्तार, तुम्ही तुमची शिवसेना तुम्हाला अमित शहानी दिली आहे ना,
तुमच्या हातात ठेवली आहे ना शिवसेना अमित शहानी, मग चालवा. दिल्लीत काय धावताय मंत्रिमंडळ विस्तारासाठी? हे फारच विचित्र प्रकार आहे हा. आम्ही गेलो का कधी? आता आम्ही काय करू? आमचा विस्तार आम्ही केला, आमचे विस्तार आम्ही करायचो. हा महाराष्ट्र आहे. पण हे उठसूट दिल्लीत जातात विचारायला आता काय करायचं, आता काय निर्णय घेऊ, या प्रोजेक्टचं काय करू, या व्यवहाराचं काय करू, कोणाला कोणतं पद देऊ. ही काय शिवसेना तुमची? ही कसली शिवसेना? ही मांडलिक शिवसेना आहे, हे मांडलिकत्व आहे, ही गुलामी आहे. ही शिवसेना नाही महाराष्ट्राची. तो आचारविधानं लांब ठेवा आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असं कळतं नाही मला माहिती. आणि त्यानंतर आता भाजप देखील जास्त जागा मागते. झालं, संपलं. सर, केंद्रात देखील शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रिपद देणार आहेत अशी नाही मला माहिती मिळते. त्यामुळे त्यांना प्रधानमंत्रीपद मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. मंत्रिपद खूप कमी, इतकं मोठं क्रांतिकारक काम या लोकांनी केलेलं आहे. त्यांना का मंत्रिपद काय? त्यांना उपप्रधानमंत्रीपद, गृहमंत्रीपद, त्यांचे 4-5 जे लोक आहेत त्यांना अमेरिकेत हाय कमिशनर, ब्रिटनला हाय कमिशनर, 5-6 राज्यपाल, एवढं मोठं काम त्यांनी केलं आहे. एवढे कर्तव्यगार लोक आहेत. सिर्फ मंत्रिपद भेज दीजिए, 2-4 लोगों को हाई कमिश्नर बना दो. मैं नाम देता हूँ कौन कौन उसमें होशियार लोग हैं, बना दो हाई कमिश्नर विदेश में. अरे इतने बड़े लोग हैं, इतना क्रांतिकारी काम किया है. सिर्फ 2-4 मंत्रिपद के ऊपर कैसा चलेगा उनका? 4-5 राज्यपाल बना दो बड़े राज्यों में. चलिए, धन्यवाद.